Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrudmai Joshi here. In today's spoken English session, let us learn some more idioms. IDIOMS idioms. नमस्कार, मी मृदुमयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण वाक्प्रचार, अजून काही वाक्प्रचार पाहणार आहोत. तर आपण वाक्प्रचार म्हणजे इडियम्स शिकायला सुरुवात केलेली आहे. इडियम्स, त्याचा अर्थ आणि त्याचा वाक्यातला उपयोग. तर आज अजून काही असे इडियम्स बघूयात जे नेहमी वापरात येतात. द फर्स्ट वन इज लेंड अॅन इयर. LEND, lend an ear, EAR. To lend an ear म्हणजे to listen to somebody carefully and sympathetically, म्हणजे कुणाचे तरी सहानुभूतीपूर्वक आणि लक्षपूर्वक ऐकणे. Lend an ear. The old man was always willing to lend an ear to his friends. म्हणजे तो म्हातारा माणूस कायम त्याच्या मित्रांचे ऐकण्यास राजी असे. टू लेंड ॲन इयर म्हणजे कुणाचं तरी बोलणं सहानुभूतीपूर्वक ऐकणे. सॉरी. टू हॅव अ स्वीट टूथ. टू हॅव अ स्वीट टूथ. SWEET स्वीट टूथ, TOOTH, टूथ. टू हॅव अ स्वीट टूथ म्हणजे गोड पदार्थ आवडणे किंवा गोड आवडणे. टू लाईक स्वीट. त्याचा असा वाक्यात उपयोग करता येईल की आय ब्रिंग गुलाबजामुन फॉर माय डॉटर, शी हॅज अ स्वीट टूथ. म्हणजे मी माझ्या मुलीकरता गुलाबजाम आणत असते कारण शी हॅज अ स्वीट टूथ, म्हणजे तिला गोड आवडतं या अर्थीही हा वाक्प्रचार वापरतात. टू हॅव अ स्वीट टूथ. पुढचा वाक्प्रचार आहे ॲट द 11th hour. ॲट द 11th hour, HOUR, म्हणजे तास. 11th म्हणजे ELEVENTH. 11th म्हणजे शेवटचा तास या अर्थाने. 11th म्हणजे 11वा. ॲट द 11th hour याचा म्हणजे हा जो वाक्प्रचार आहे त्याचा अर्थ होतो ॲट द लास्ट पॉसिबल मोमेंट. म्हणजेच अगदी शेवटच्या क्षणी किंवा अगदी आयत्या वेळेला असं आपण मराठीत म्हणतो, त्या अर्थी ॲट द 11th hour हा वाक्प्रचार वापरतात. म्हणजे वाक्यात उपयोग करायचा झालं तर पॉवर सप्लाय वॉज इंटरप्टेड ॲट द 11th hour when I was watching an interesting cricket match. म्हणजे अगदी शेवटच्या ॲट द 11th hour म्हणजे अगदी शेवटच्या क्षणी म्हणजे आयत्या वेळेला पॉवर सप्लाय वॉज इंटरप्टेड म्हणजे लाईट गेले वेन आय वॉज वॉचिंग अन इंटरेस्टिंग क्रिकेट मॅच. तर या अर्थाने हा वाक्प्रचार वापरण्यात येतो ॲट द 11th hour. पुढचा आहे वन्स इन अ ब्लू मून. ONCE वन्स इन अ ब्लू मून, BLUE आणि MOON, ब्लू मून. याचाही अर्थ आहे वन्स इन अ ब्लू मूनचा क्वचितच, म्हणजे व्हेरी रेअरली. वन्स इन अ ब्लू मून म्हणजे अगदी क्वचित, व्हेरी रेअरली. त्याच्या मागचं ॲक्च्युली लॉजिक असं आहे की फुल मून म्हणजे पौर्णिमा ज्याला म्हणतो, पूर्णचंद्र महिन्यातनं एकदा येतो. सो इफ द फुल मून कम्स ट्वाईस इन अ कॅलेंडर मंथ, म्हणजे इंग्रजी कॅलेंडर जे असतं त्या महिन्यात जर दोनदा पूर्ण चंद्र दिसला, पौर्णिमा असली, तर त्याला ब्लू मून म्हणतात. दुसरा जो पौर्णिमाचा चंद्र असतो त्याला ब्लू मून म्हणतात. हे त्यामागचं लॉजिक आहे. सो वन्स इन अ ब्लू मून हा इन्सिडंट खूप रेअर असतो, त्यामुळे वन्स इन अ ब्लू मूनचा अर्थ क्वचितच किंवा व्हेरी रेअरली असा होतो. सो यू कॅन यूज इट इन अ सेंटेन्स लाईक आय गेट फुल वायफाय रेंज इन माय रूम वन्स इन अ ब्लू मून. मला वाटतं ह्याच्याशी आपण सगळेजण सहमत असतो. हे असं वारंवार आपल्याही बाबतीत
होत असतं. आय गेट फुल वायफाय रेंज इन माय रूम वन्स इन अ ब्लू मून. म्हणजे फार क्वचित कधीतरी माझ्या रूममध्ये पूर्ण वायफायची रेंज येते. तर पुढचा वाक्प्रचार आहे, पुढचं इडियम आहे टू वर्क युअर गट्स आउट. वर्क म्हणजे WORK वर्क, युअर गट्स GUTS गट्स. इथे गट्सचा अर्थ स्टमक, बेली किंवा शक्ती, ताकद या अर्थाने घेतला जातो. टू वर्क युअर गट्स आउट म्हणजे टू वर्क व्हेरी हार्ड किंवा खूप परिश्रम करणे. तर त्याचा असा वाक्यात उपयोग करता येईल, यू हॅव टू वर्क युअर गट्स आउट टू गेट इन टू स्टेट क्रिकेट टीम. म्हणजे राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत जाण्यासाठी तुम्हाला खूप परिश्रम करावे लागतात. यू विल हॅव टू वर्क युअर गट्स आउट. सो टुडे वी हॅव लर्न 5 idioms: to lend an ear, to have a sweet tooth, at the 11th hour, once in a blue moon, and to work your guts out. So that is all for today's idiom session, and do use these idioms while speaking English. And that's all for today. Thank you. Dhanyawad. Have a great Sunday.